जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलला. आज का नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आहे. अपडेट अशी टाटा ग्रुपच्या IT कंपनीला मोठा झटका या ठिकाणी बसलेला आहे. ऑक्सफर्डकडून करार या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. शेअर्सवर सुद्धा ठिकाणी मोठा परिणाम होणार आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टाटा ग्रुपची जी IT कंपनी आहे त्या IT कंपनीला ठिकाणी मोठा झटका बसलेला आहे. मोठा झटका या ठिकाणी बसलेला असा आहे की ऑक्सफर्ड कंपनीकडून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून मित्रांनो करार रद्द करण्यात आलेला आहे. आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून करार रद्द का केला आहे त्याची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे आणि याच्याने शेअर्सवर काय परिणाम होणार आहे टाटाच्या सर्व माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. फक्त सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ही बिग अपडेट आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा TCS शेअर प्राईस तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्याला आपण TCS म्हणतो, TCSला मोठा झटका ठिकाणी बसलेला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हणजेच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने TCS सोबतचा जो करार होता तो ठिकाणी रद्द केला असून संस्थेच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने हा निर्णय ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पुढे बघा, विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की नवीन सेवा प्रदात्याच्या मदतीने आयोजित केलेल्या ह्या वर्षीच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षांमध्ये काही उमेदवारांना तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले, ज्यामुळे TCS यापुढे ऑक्सफर्डसाठी प्रवेश परीक्षांचे संचालन करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच करार ठिकाणी रद्द केलेला आहे. दरवर्षी जगभरातून हजारो विद्यार्थी ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेण्यासाठी येतात. हे विद्यापीठ UK मधील 30 महाविद्यालयांद्वारे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रम देते. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलेल्या प्रमुख भारतीयांमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांचा सुद्धा देखील समावेश आहे. नंतर तुम्ही जर बघितलं तर एप्रिल 2023मध्ये कॅम्ब्रिज प्रवेश मूल्यांकन परीक्षेच्या जागी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी संस्थेने TCS ION TCSचे शिक्षण आणि मूल्यांकन केंद्रित युनिट निवडले होते. ऑनलाईन परीक्षा घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत उमेदवारांकडून आलेल्या तक्रारीमुळे हा जो काही करार आहे तो ठिकाणी रद्द करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. आता यामुळे मित्रांनो जे काही शेअर्स आहे या शेअर्सचा सुद्धा ठिकाणी परिणाम होऊ शकतो अशी माहिती ठिकाणी मित्रांनो देण्यात आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी खूप महत्त्वाची तुम्हा सर्वांसाठी म्हणून मी तुम्हाला ही अपडेट मी प्रोव्हाइड केली. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं ही स्वतः मित्रांनो इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेली ही बातमी तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्हाला ठिकाणी शेअर्स बाय करायचे असेल किंवा तुम्हाला ठिकाणी शेअर्स या ठिकाणी सेल करायचे असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. तुमचा विचार तुम्ही ठिकाणी करू शकता. प्लसमध्ये चांगली नॉलेज तुम्ही घेऊ शकता. सर्व नॉलेज घेऊन सर्व माहिती घेऊनच तुम्ही ठिकाणी कोणतेही शेअर्स बाय करायचे आहे. फक्त मी तुम्हाला न्यूज प्रोव्हाइड केली. बाकी सर्व जे काही मित्रांनो डिसिजन तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्या ठिकाणी विचार तुम्हाला करायचे, प्लसमध्ये तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे, चांगली नॉलेज घ्यायची आणि मगच तुम्हाला ठिकाणी कोणती ॲक्शन घ्यायची असते. कारण मित्रांनो शेअर मार्केट हे सोपं नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ज्याला नॉलेज आहे तोच या ठिकाणी चांगला फायदा करू शकतो. ठीक आहे, अपेक्षा करू तुम्हाला ही अपडेट आवडली असेल. ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.